This conference will now be recorded. व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे स्थौल्यावर बोलू काही आणि आपल्या व्याख्याते आहेत वैद्य परेश डांगे सर. तर मी वैद्य ओमन बोरोले सरांना विनंती करतो की त्यांनी सरांचा परिचय थोडक्यात करून द्यावा. ओमन सर. हा, नमस्ते. आवाज येतोय का? हो सर, येतोय सर आवाज. नमस्ते, येतोय ना? हो हो. आदरणीय सर्व वैद्य विद्यार्थी मित्रांचे ऑनलाईन वसंत व्याख्यानमाला 2020 मध्ये मी ओमंत बोरोले सरांचे स्वागत करतोय. सर्वप्रथम मी वैद्य परेश डांगे सरांचा करून देतो. वैद्यकीय शिक्षण आयुर्वेद महाविद्यालय गणेशवाडी नाशिक येथे सन 2002 मध्ये पूर्ण झाले. परेश सर आदरणीय वैद्यराज समीर जमदग्नी सरांचे शिष्य आहेत. गेली 15 वर्षापासून कॉलेज रोड नाशिक येथे प्रॅक्टिस करीत आहेत. सर आयुर्वेदिक पथ्य कल्पना कन्सल्टिंग करतात. आयुर्वेद महाविद्यालयात असताना पासून परेश सरांना आयुर्वेदीय संहिता विषयी गोडी असल्याने 2007 पासून अखंड संहिता वाचन उपक्रम नाशिक वैद्यांसाठी सरांनी चालू ठेवलेला आहे. सरांनी आयुर्वेदीय गुरुकुल नाशिक येथे सुद्धा अध्यापकाचे कार्य केलेले आहे. परेश सर त्र्यंबक सेवा शिबिरातील प्रमुख वैद्य म्हणून कार्यरत आहेत. नाशिकच्या वैद्यांच्या आग्रहास्तव क्लास सुरू केलेले आहेत. ज्या वैद्यांना विद्यार्थ्यांना क्लास सुरू करायचा असल्यास सरांशी संपर्क करावा. सरांचा मोबाईल नंबर चॅट बॉक्स मध्ये टाकण्यात येईल. परेश सरांचे नाव जरी परेश असले तरी ते वैद्यांसाठी साक्षात परेश आहेत. त्यांच्या संपर्कात जो वैद्य येईल त्यांचे नक्कीच सोय होईल. आता मी जास्त वेळ न घेता परेश सरांना विनंती करतो की व्याख्यानाला सुरुवात करा. अब क्या रुलाएगा क्या पगले? हॅलो, आवाज येतो माझा? यस सर, येतोय सर. हो, येतोय सर. ठीक आहे, सुरू करूयात. हो सर. नमस्कार, मी वैद्य परेश डांगे. सर्वप्रथम मी आयोजकांचे रवी सर, चंदन सर यांचे अतिशय आभार मानतो की त्यांनी मला बोलायला उद्युक्त केलं. रवी सरांचे विशेष आभार. दर 2 दिवसात त्यांनी मला फोन करून खूप बोर केलं की बोललंच पाहिजे यावर. त्यामुळे एक छोटासा प्रयत्न मी करतो. आतिश सरांचे मी आभार मानतो, त्यांच्यामुळे मला विषय सुचला. स्थौल्यावर बोलू यवा एवढे किंवा यवासंगे. यवासंगे हे मनीष सरांनी सुचवलं मला, त्यामुळे मनीष सरांचे पण आभार. यवावर बोलणार आहे म्हणून यवासंगे असं ते म्हटले, पण मी यवा एवढंच बोलणार आहे थोडंसंच. हॅलो. आता स्थौल्य आणि यव हे दोन आपले मेन ह्या आजच्या विषयाचे दोन महत्वाचे हिरो स्थौल्य आणि यव आहे. स्थौल्य विलन, यव हिरो. तर स्थौल्य आणि यव यावर पुढे जाण्यासाठी पहिल्यांदा आपण स्थौल्य काय आहे, कसं सांगितले, स्थौल्यात काय घडतं हे समजून घेऊ. म्हणजे तिथे यव का उपयोगी पडतं हे लक्षात येईल. आणि मग यवाच्या काय काय कल्पना ग्रंथामध्ये आहेत, त्यातल्या काही मी घेतल्या आहेत, अजून बऱ्याच असतील, त्यांचा थोडासा मागोवा घेऊ. रवी सर, पुढची स्लाइड घ्या. स्थौल्य विचार हा चरकातला श्लोक आहे. चरक सूत्र 21:4. तद अतिस्थौल्यम अतिसंपूर्णात गुरु मधुर शीत स्निग्ध उपयोगात अव्यायामात किंवा स्वप्नात अचिंतनात द्विज स्वभावाच उपजायते. स्थौल्य कशा कशाने निर्माण होतं, त्याचे हेतू दिलेले. हे सगळे विषय तुम्हाला तसे माहिती आहेत, फक्त एक आपण पटापट पाहून घेऊया. अतिसंपूर्णामुळे म्हणजे कशामुळे, नक्की कशा प्रकारच्या आहारामुळे? एकतर खूप खाल्ल्यामुळे पण, म्हणजे अतिमात्रे खाल्ल्यामुळे पण, किंवा पुढील गोष्टींचा अधिक सेवन केल्यामुळे,
गुरु मधुर शीत स्निग्ध अशा गुणांच्या रसाच्या अतिउपयोगामुळे, व्यायाम न केल्यामुळे, दिवा स्वप्नामुळे, अजिबात कुठल्याही गोष्टीचं टेन्शन न घेतल्यामुळे किंवा बीज स्वभावामुळे अतिस्थौल्य उत्पन्न होतं असं चरकाचार्यांनी म्हटलेले. पुढे ते सांगतेची प्रत्येक कशी कशी संप्राप्ती घडत जाते त्या स्थूलामध्ये काय काय घडतं हे सांगतात. तस्य ही अतिमात्र मेदस्विनो. आता अशा प्रकारे ज्याच्यामध्ये अतिमेद वाढलेला आहे त्याच्या शरीरात मेद एव उपचयते न तथे इतर धातवा. हा त्याच्या शरीरामध्ये फक्त मेदाचाच उपचय होत राहतो, परंतु त्या प्रपोर्शन मध्ये इतर धातू मात्र वाढत नाही. तस्मात अस्य आयुषो ह्रासः. त्यामुळे त्याच्या आयुष्याचा ह्रास होतो. तर याच्या आधी या श्लोकाच्या सुरुवातीला चरकाने स्थूलाचे 8 दोष सांगितलेले आहेत. आयुषो ह्रास, जवोपरोध, कृच्छ्रव्यवायता, दौर्बल्य, दौर्गंध्य, स्वेदाबाध, अतिमात्र क्षुध, अतिमात्र पिपासा. हे ते 8 दोष आहे. हे 8 दोष त्या स्थूलामध्ये कसे घडत जातात हे इथे त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की अतिमेदस्वी शरीरामध्ये फक्त मेदच धातू वाढतो आणि तोही काही फार सारभूत नसतो आणि इतर धातूंचा पत्ताच नाहीये, त्यामुळे त्याच्या आयुष्याचा ह्रास होतो. शैथिल्यात सौकुमार्यात गुरुत्वाच मेदसो जवोपरोधा. जव म्हणजे उत्साह. मेदामध्ये शैथिल्यामुळे, सौकुमार्यामुळे आणि गुरुत्वामुळे हे मेदाचे सगळे विशेषण आहे. ह्या अशा प्रकारच्या मेदामुळे त्या व्यक्तीचा जवोपरोध होतो. शुक्र बहुत्वा मेदसा आवृत्त मार्गत्वाच. वर का काना राहिला. शुक्रा बहुत्वात मेदसा आवृत्त मार्गत्वाच कृच्छ्रव्यवायता. शुक्र अल्प तयार होतो, जसं पहिल्या ह्याच्यात सांगितलं की फक्त मेदाचा उपचय होतो, इतर धातू तेवढे चांगल्या क्वालिटीचे निर्माण होत नाही किंवा निर्माणच होत नाही. त्यामुळे शुक्र अबहुत्व असतं आणि मेदामुळे मार्ग आवृत्त होतो, त्यामुळे कृच्छ्रव्यवायता हे लक्षण निर्माण होतं. दौर्बल्यम असमत्वात धातू नाम. सगळे धातू असम निर्माण होत असल्यामुळे त्या व्यक्तीला दौर्बल्य येतं. मेदो दोषात मेदस स्वभावात स्वेदनत्वाच दौर्गंध्यम. मेदो दोषामुळे आणि मेदाचा स्वभाव असल्यामुळे स्वेद अतिमात्रेमध्ये येतो. त्यामुळे आणि मेदसा श्लेष्म संसर्गात मेद आणि कफ यांचा एकमेकांशी संसर्ग झाल्यामुळे विषंदत्वात, त्याला काय पाझरल्यासारखं किंवा पाणी सुटल्यासारखं झाल्यामुळे बहुत्वात गुरुत्वात व्यायामासहत्वाच स्वेदाबाधा. आणि व्यायाम सहन होत नाही आणि मेदाचा गुरुत्वामुळे त्या व्यक्तीला स्वेदाबाध हे लक्षण निर्माण होतं. स्वेदाबाध म्हणजे प्रोफ्यूज पर्स्पिरेशन, खूप घाम येतो. आणि त्याच वेळेला मेदाच्या स्वभावामुळे त्या व्यक्तीला त्या स्वेदामध्ये दौर्गंध्य पण निर्माण व्हायला लागतं. त्या स्वेदनामुळे दौर्गंध्य पण निर्माण व्हायला लागतं. तीक्ष्णाग्नित्वात प्रभूतकोष्ठ वायुत्वाच क्षुद अतिमात्रम पिपासात योगश्च. अग्नी तीक्ष्ण असल्यामुळे आणि कोष्ठामध्ये वायू प्रभूत प्रमाणात निर्माण झाल्यामुळे पुन्हा पुन्हा तो अग्नीला प्रज्वलित करतो, म्हणून त्या व्यक्तीला अतिक्षुधा आणि अतिपिपासा अशी 8 दोष असे स्थूलामध्ये निर्माण होतात. आता स्थूलामध्ये निर्माण होणाऱ्या या 8 दोषांमध्ये योग कसं उपयोगी पडतं यासाठी आपण योगाचे गुण पाहूयात. सर नेक्स्ट. वृक्षशीतो गुरुस्वादु सरो विडवात कृत्यवाह वृक्षस्थैर्यकरो मूत्र मेध पित्त कफांजे पिनस श्वास कासो रुस्तंभ कंठत्वगामयान. खालची ओळ जाऊ द्यावा, बाकीचे कशा कशात योग उपयोगी ते दिलेले. तर यवाचे जे गुण अष्टांग संग्रह हृदयात वाग्भटाने दिले, वृक्ष, शीत, गुरु, स्वादु, सर, विडवात कृत, वृक्ष स्थैर्यकर, मूत्र, मेद, पित्त, कफ यांना जिंकणार आहे. मूत्र जिंकणार आहे म्हणजे अतिमूत्र असेल तर ते जिंकणार आहे, मूत्रातले दोष जिंकणार. खाली सुश्रुतातला पण एक श्लोक आहे. यवक कषायो मधुरो हिमश्च कठोर विपाके कफपित्तहारी प्रणेषु पथ्यस्तिलवच्च नित्यम प्रबुद्ध मूत्रो बहुवात वरचा स्थैर्याग्निमेधा स्वरवर्णकृच्च सपिच्चिल स्थूल विलेखनश्च मेदो मरुत्रुट हरणोतिरुक्ष प्रसादन शोणित पित्तयोश्च. आता
मगाशी जे आपण पाहिलं मगाच्या स्लाइडमध्ये की स्थूलामध्ये फक्त मेदाचा उपचय होतो, इतर धातू काही त्या प्रमाणात निर्माण होत नाही. स्थूल विलेखन मेदाचं विलेखन करणं, मेद झाडणं हा यवाचा गुण आहे आणि स्थैर्य कर हा पण यवाचा गुण आहे. त्यामुळे जे इतर धातू निर्माण होत नाहीये ते व्यवस्थित निर्माण झाल्यामुळे आयुष्यो रासा हा आणि जे पुढे एक सांगितलं होतं दौर्बल्य. सर मागची स्लाइड पण घ्या स्थौल्य विचारची. थँक्यू. खाली जे म्हटलेलं आहे दौर्बल्यम असमत्वाद धातू नाम, यवाच्या स्थैर्य करो या गुणामुळे इतर धातूंचे जे असमत्व निर्माण होतं अतिस्थूलामध्ये ते दूर व्हायला लागतं आणि ह्याच गुणाबरोबर त्याचा मेद जिंकण्याचा किंवा विलेखनाचा जो गुण आहे लेखन करण्याचा, याच्यामुळे इतर धातू मेदाचं अतिप्रमाणात जी निर्मिती होते ती पण दूर व्हायला लागते. त्यामुळे आयुष्य रासा हा आणि दौर्बल्य हे दोष दूर व्हायला लागतात. शैथिल्य, सौकुमार्य आणि गुरुत्व हे जे मेदाचे गुण आहे यातल्या शैथिल्य आणि सौकुमाराच्या विरुद्ध वृक्ष आणि स्थैर्यकर या गुणांमुळे त्या व्यक्तीमध्ये स्थैर्य निर्माण झालं आणि वृक्षतेमुळे मेदाचा शिथिल गुण कमी व्हायला लागला की त्या व्यक्तीमधला त्या अतिस्थूलामधला जवोपरोध कमी व्हायला लागतो, सौकुमार्य कमी व्हायला लागतं त्याचं. शुक्र अबहुत्व हे यवाच्या वृक्ष गुणामुळे कमी होतं आणि त्याच्या वृक्ष आणि सर गुणांमुळे वृक्ष सर आणि कफ मेदाला जिंकण्याच्या गुणामुळे विलेखनाच्या गुणामुळे आवृत्त मार्गत्व दूर होतं. त्यामुळे अतिस्थूलामध्ये कृच्छगवायता दूर व्हायला लागते. याच्या जसं हे प्रबुद्ध मूत्र आहे तसं त्याच्याने इतर म्हणजे पुरुष सोडून मूत्र आणि स्वेद हे दोन्ही कमी व्हायला लागतं आणि त्याच्या शीत गुणामुळे आणि स्वादू रसामुळे जे अतिस्वेदाचं लक्षण आहे, अतिस्वेद जो निर्माण होतो तो कमी व्हायला लागतो आणि स्वेदाभात पण कमी व्हायला लागतो. त्यामुळे स्वेदाला येणारा दुर्गंधता कमी यायला लागते. त्यामुळे अतिस्थूलाच्या अंगाला येणारा वास कमी व्हायला लागतो. यव हा गुरु शीत आणि मधुर कषाय रसाचा असल्यामुळे तीक्ष्णाग्नित्व जे आहे अतिस्थूलामध्ये ते कमी होतं. त्यामुळे त्याची अतिक्षुधा कमी होते. पण यासोबत शीताबरोबर तो सर पण आहे त्यामुळे त्याची पिपासा पण कमी होते. अशा प्रकारे जे मेदाचे 8 दोष चरकाचार्यांनी वर्णन केलेले आहेत ते यवाच्या गुणांनी त्याचा प्रतिकार करता येणं सहज शक्य आहे. त्यामुळे चरकाचार्याने जे म्हटलेलं आहे किंवा चरकाचार्य किंवा वाग्भट जे म्हणतात की स्थूलासाठी तुम्ही यवाचा प्रयोग करा, यव आणि गोधूम वापरायला सांगितलेले. हॅलो, हा, तर त्यामुळे आपल्याला अतिस्थूलामध्ये यवाचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग करता होतो. सर नेक्स्ट यव हे विचित्र प्रत्यारब्ध द्रव्य आहे. त्यामुळे यवामध्ये असे विचित्र गुण दिसतात. एकाच वेळेला वृक्ष आहे पण वृक्ष आणि शीत आहे पण सर आहे. ते गुरु स्वादू आहे पण वाताची पुरुषाची वृद्धी करणार आहे पण तरी मूत्राला बांधार आहे. ते वृक्ष आहे, स्थैर्य करे पण लेखन पण आहे. यात किंचित पिच्छील असा पण एक गुण सुश्रुतांनी दिलेला आहे. तर हे विचित्र प्रत्यारब्ध द्रव्य असल्यामुळे याच्यामध्ये असा विपरीत गोष्टी दिसतात. नाहीतर जे वाग्भटाचार्यांनी म्हटलेलं आहे की स्थूलामध्ये मेद, अग्नी आणि वायू हे वाढलेलं असतं. मग एकाच वेळेला मेद कमी करणारी द्रव्य अग्नी आणि वायूला वाढवतात
आणि अग्निवायूचं क्षपण करणारे द्रव्य मेदाला वाढवतात. त्यामुळे एकाच वेळेला हे तिन्ही गोष्टी करू शकेल. म्हणजे मेदाला कमी करणं, अग्नी आणि वायूची वृद्धी करणं. अग्नीला हे एकाच द्रव्यामध्ये पॉसिबल होत नाही, तर हे विचित्र प्रत्यब्ध द्रव्य असल्यामुळे हे पॉसिबल होतं. आरब्ध म्हणजे उत्पत्ती, प्रत्यय म्हणजे कारण. तर इथे कारण म्हणजे महाभूत आहे, कुठल्याही द्रव्याला महाभूत कारण आहे. तर ज्या महाभूतांपासून उत्पत्ती होते त्यांचं कॉम्बिनेशन विचित्र असल्यामुळे हे विचित्र प्रत्यारब्धत्व आहे याला. आणि म्हणून जवामध्ये असे चित्रविचित्र गुण एकत्र दिसतात आणि त्याचा आपल्याला स्थूलामध्ये अतिशय चांगला उपयोग करता येतो. तर युवाच्या काय आपण कल्पना वापरू शकतो? तर आपण भरपूर कल्पना वापरू शकतो. रेसिपीज ऑफ बार्ली असं सर्च करत गेलं तर आपल्याला गुगलवरती भरपूर रेसिपी मिळतील. त्यातल्या कुठल्या विरुद्ध कुठल्या चांगल्या वगैरे हा भाग नंतरचा, पण सहज आणि भरपूर रेसिपी गुगलवरती पण अवेलेबल आहे. तर आपण ग्रंथातल्या काही रेसिपी किंवा त्या आपण कुठल्या युक्तीने वापरू शकू स्थूलामध्ये याचा विचार करूयात. सर 1 मिनिट, एक स्लाइड मागे घ्या. हे जे 2 फोटो आहेत ना, वरचा फोटो जो आहे तो सालासकट यवाचा आहे आणि खालचा त्याचं निष्ठुषीकरण केल्यावरती जसं दिसतो यव ते आहे. बार्ली बाजारात मिळतं, खालचं बार्ली ग्रेन नावाने बाजारात मिळतं. गहू जसा दिसतो तसंच बार्ली यव दिसतात, फक्त ते पांढऱ्या रंगाचे असतात. गहू गव्हाळ वर्णाचा असतो, म्हणजे गहू ज्या वर्णाचा असतो त्याला गव्हाळ म्हणतात. नेक्स्ट सर. मंड, पेया, विलेपी अशा सगळ्या कल्पना आपल्याला यवाच्या स्थूलामध्ये वापरण्यासाठी करता येतात. याच्यामध्ये पहिल्यांदा वाट्यमंड निघंट, हे जे पुढे रेफरन्सेस पण लिहिलेले आहेत, जर कोणाला क्रॉस चेक करायचं असेल तर चेक करू शकतात. वाट्य म्हणजे भाजलेलं यव. त्या भाजलेल्या यवाचा पेयाची जी पद्धत सांगितलेली आहे, 14 पट पाणी टाकून धान्य शिजल्यावरती गाळून घ्यायचं, त्या पद्धतीने जे पेज बनवली जाते ते म्हणजे मंड आणि पेयामध्ये काय फरक आहे? तर मंड हा पूर्णपणे द्रव भाग आहे, त्याच्यामध्ये कुठलाही घन भाग नसतो. आणि मंड हा असिक्त द्रव मंड हा, ज्याच्यामध्ये कुठलेही शीत नाही त्याला मंड म्हणायचं. आणि ज्याच्यामध्ये शीत काही प्रमाणात असतात त्याला यवागू असं म्हणतात. ज्याच्यामध्ये सिक्त कमी असतात त्याला पेय असं म्हणतात. आणि सिक्त म्हणजे शीत जास्त असतात त्याला विलेपी असं म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये अजिबातच पाणी नसतं, फक्त शीतच असतात त्याला भात असं म्हणतात. तर यवोदन हा पुढे सांगितलेलाच आहे. तर हे वाट्यमंड भाजलेला यव, त्याची 14 पट पाणी टाकून धान्य यव शिजले की ते गाळून घ्यायचे. ते गाळलेलं जे पाणी आहे त्याला वाट्यमंड असं म्हणतात. हा जो वाट्यमंड हा शारांगधर संहिता मध्यम खंड 2 निघंटू रत्नाकर गुणदोष प्रकरण भाग 1 याच्यामध्ये आलेलं आहे. तर याचे गुण जे आहे ते कफपित्तग्न, काही एकाने त्रिदोषग्न म्हटलेलं आहे. उदावर्त, कंठ, रक्तपित्त प्रसादक, लघु, ग्राही, शूल, अनाहनाशक असे लिहिलेले. तर आता काही जे गुण आहेत यातल्या कल्पनांचे, त्याच्यामध्ये डायरेक्ट स्थौल्यनाशक असं काही म्हटलेलं नाहीये. पण यवाचे जे गुण आपण पाहिले त्याचा विचार करता आणि याच्यामध्ये भाजलेले यव घेतलेले आहे हे पाहता आपण याला स्थूल्यामध्ये वापरू शकतो. दुसरी कल्पना आहे ती यवादी मंड. ही काश्यप सिद्धिस्थानात भोजन कल्प अध्यायामध्ये आलेली आहे, 73-74 श्लोक नंबर. याच्यामध्ये पृष्ठ भाजलेले तांदूळ, शाली, मूग, यव आणि लाया, साळीच्या लाया यांचा पेयाच्या पद्धतीने 14 पट पाणी टाकून शिजवायचं आणि ते चांगले धान्य शिजली त्यातली ती गाळून घ्यायचं. हे जे क्लिअर लिक्विड आहे ते झाला यवादी मंड. हा यवादी मंड दीपनीय. हा यवादी मंड सिद्ध करताना दीपनीय औषधीमध्ये सिद्ध करायचा, फक्त पाण्यात सिद्ध नाही करायचा आहे. दीपनीय औषधांच्या काढ्यात किंवा दीपनीय औषधींसह सिद्ध करायचा. हा यवादी मंड उष्ण, सुगंधी, विशद, बल्य, इंद्रियांचं प्रसादन करणारा सांगितलेला आहे. त्याचबरोबर यवाच्या गुणांचा विचार केला आणि तांदूळ आणि मूग भाजून घेतलेले आहे. हॅलो, काही शंका आहे का कोणाला? नाही सर, विचारा.
म्हणजे बोला, काही प्रॉब्लेम नाही. कोणाचा तरी माईक चालू राहिला होता. ओके ओके. तर यवाच्या गुणांचा विचार करता याच्यामध्ये ह्या पेयचा सुद्धा आपल्याला स्थौल्य कमी करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. पुढे यवपेया. पेयामध्ये काही शीत घ्यायची, म्हणजे काही शिजलेले यव जे आहे ते घ्यायचे, सगळे घ्यायचे नाही. पद्धत तीच, 14 पट पाणी टाकून शिजवायचं. जेवढे यव आहे त्याच्या 14 पट पाणी टाकून शिजवायचं आणि गाळल्यावरती फक्त पाणी न घेता काही शीत सुद्धा याच्यामध्ये घ्यायची. तर याचे 2-3 रेफरन्सेस आलेले. एक बृहत पंचमूळ आणि यव यांचा पेय आलेली आहे. ही अष्टांग संग्रह चिकित्सा स्थानामध्ये आलेली आहे, ज्वर चिकित्सेमध्ये. तिथे त्यांनी वाग्भटांनी ज्वरग्न आणि कफग्न असं त्याला म्हटलेलं आहे. पण जर आपण स्थौल्य चिकित्सा पाहिली तर स्थौल्य चिकित्सेमध्ये बिल्वादी पंचमुळाचा काढा पण केला सांगितलेला आहे. म्हणजे बृहत पंचमुळाचा काढा हा स्थौल्यनाशक सांगितलेला आहे. आता स्थौल्यनाशक यव आणि स्थौल्यनाशक बृहत पंचमूळ असं कॉम्बिनेशन जर आपण वापरलं तर त्याचा स्थौल्य कमी करण्यासाठी अतिशय उत्तम उपयोग होताना दिसतो. दुसरं, चरकामध्ये आणि अष्टांग हृदयामध्ये किंवा आणि अष्टांग संग्रहात तिघांमध्ये ज्वर चिकित्सेमध्ये यव, आमलकी आणि पिप्पल्ली अशी एक पेय आलेली आहे. ही पेया सिद्ध झाल्यावरती भरपूर तूप टाकून घ्यायला सांगितली त्यांनी. ही ज्वरग्न आणि विबंधनाशक सांगितलेली आहे. तर स्थौल्याच्या पेशंटमध्ये जेव्हा विबंध अधिक असतो त्यावेळेला या पेयेचा आपल्याला उत्तम पद्धतीने उपयोग करता येतो. नंतरचं आहे स्थौल्यनाशक पेया. हे वैशज्य रत्नावली मेदोरोगाधिकारातच डायरेक्ट आलेलं आहे. पण हे सिद्ध करायला जरा त्रासदायक आहे. इथे बोराच्या पानाचा कल्क यव हे कांजीमध्ये सिद्ध करायचे. कांजीमध्ये हे शिजलं की हे गाळून काही म्हणजे अल्पसिक्त आशय हे अल्पसिक्त असताना ते प्यायचं. ही झाली स्थौल्यनाशक पेया, वैशज्य रत्नावली मेदोरोगाधिकार. पुढे यवउदन. ओदन म्हणजे भात. यवाचा भात शिजवायचा. हा निघंटू रत्नाकरामध्ये गुणदोष प्रकरणामध्ये आलेला आहे. ज्या पद्धतीने आपण भात करतो त्या पद्धतीने करायचा. भात करताना तांदळाच्या चौपट पाणी टाकायचं, इथे यवाच्या चौपट पाणी टाकायचं. 5 पट पाणी टाकायचं. इथे यव त्याच्या 5 पट पाणी टाकून त्याचे पेज काढून जो भात बनवला जातो ते झाले यवापासून बनवला म्हणून त्याला यवउदन असं म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला खाता येतं. हा भात तांदळासारखा मऊ नाही होत, परंतु खायला चांगला लागतो. याच्या खूप रेसिपीज गुगलवर अवेलेबल आहेत. म्हणजे अगदी व्हेज बिर्याणी, नॉनव्हेज बिर्याणी सारखं यव भाज्या घालून शिजवलेले यवाचा भात किंवा नॉनव्हेज घालून शिजवलेला यवाचा भात असं सगळं उपलब्ध आहे. तर इथे नॉनव्हेज घालून आपल्याला उपयोगी पडणार नाही, कारण आपण सुलाचा विचार करतोय. कृषामध्ये आपण वापरू शकतो. परंतु भाज्या घालून केलेला यवाचा भात हा मात्र आपल्याला निश्चित, म्हणजे काय मसाला भात जसा आपण बनवतो तसा मसाले यव भात असा आपण बनवू शकतो. यवरोटिका. जशी पोळी करतो त्याच पद्धतीने जवापासून पोळी करायची. ही गरम असेल तर पोळीसारखी, गव्हाच्या पोळीसारखी मऊ लागते, पण दिसायला बाजरीच्या भाकरीसारखी करडी दिसते. ही यवरोटिकेचं वर्णन भावप्रकाशामध्ये कृतान्न वर्गात आणि भोजन कुतूहलामध्ये आलेले. भोक म्हणजे भोजन कुतूहल. युष कल्पना. तर युष ऍक्च्युली शिंबी धान्याची म्हणजे डाळी आणि कडधान्यांची कल्पना आहे. तरी सुद्धा इथे मी युष कल्पना मुद्दाम लिहिली. कुठेही डायरेक्ट असा यवाचा युष वगैरे आलेला नाही. एक सर्व धान्य युष सुश्रुतामध्ये आलेला आहे, त्याच्यात यव पण आहे, पण तो बृहणासाठी आलेला आहे, त्यामुळे तो काही स्थौल्यात वापरता येणार नाही. परंतु सुश्रुतामध्ये पटोल, निंब आणि मूलक असे 2 जे युष आलेले आहेत हे खास त्यांनी म्हणजे पटोल निंब युषात तो कफमेद विशोषण असं सुश्रुताचार्यांनी सांगितलेलं आहे. आणि मूलक युषात कफमेदोगल ग्रहान असं ते सांगितलेलं आहे. कफ आणि मेद यांचं शोषण करण्यासाठी, नाश करण्यासाठी पटोल, निंब आणि मूलक यांचे युष सांगितलेले. तर हेच युष आपण यवाबरोबर केले. युष आहे म्हणजे शिंबी धान्य त्याच्यामध्ये टाकायचंय, त्याचसोबत आपण यव पण टाकले तर हा तयार होणारा युष अजून चांगल्या पद्धतीने मेदोग्न बनवता येईल. आता इथे मूलक युष बनवला आपण, तर तो कसा बनवायचा, तर मूग हे बाय डिफॉल्ट त्यात असतील, कारण मूग हे नित्य सेवनीय शिंबी धान्य सांगितलेलं आहे. आणि मूलक ॲज टू मुदग हे 1:3 प्रपोर्शन मध्ये घ्यायचं असतं.
किंवा 1:4 पण चालतं. तर इथे आपण 2 भाग मूग 2 भाग यव अशा पद्धतीने तो बनवला तर वजन कमी करण्यासाठी उत्तम उपयोग येतो. इथे मुगाच्या ऐवजी आपण तूर आडकी वापरलं तर हे स्थौल्य कमी करण्यासाठी अजून चांगलं उपयोगी पडतं. कारण जर आपण चरकामध्ये पाहिलं तर चरकाने जी लिस्ट दिलेली आहे की काय काय चालेल स्थूलाला, त्याच्यामध्ये आडकी बीजानाम असं वर्णन केलेलं आहे त्याने. त्यामुळे त्याचा पण आपल्याला चांगला उपयोग होऊ शकतो. तर इथे बनवताना आपण 2 भाग तूर, 2 भाग यव आणि 1 भाग मुळा अशा पद्धतीने ते युष बनवलं. युषाची पद्धत पेया बनवतो त्याच पद्धतीने क्लिअर पाणी घेतलं तर ते युष झालं. त्याच्यात शिजलेली डाळ थोड्या प्रमाणात घेतली तर ते सूप झालं. अशा पद्धतीने युष सूप जसा अग्नी आहे त्या किंवा जशी त्या व्यक्तीचं काय राहणं खाणं विहार आहे त्यानुसार आपण ठरवू शकतो. पंचमुष्टिक युष आणि सप्तमुष्टिक युष हे निघंटू रत्नाकरामध्ये पंचमुष्टिक युष निघंटू रत्नाकर आणि योग रत्नाकरात आलंय. योग रत्नाकर आणि पंचमुष्टिक आणि सप्तमुष्टिक दोन्ही सांगितले. हे आलेले ऍक्च्युली ज्वर प्रकरणात आहे. पंचमुष्टिक मध्ये कोल म्हणजे बोरं बदर, कुलत्थ, मूलक, यव आणि मुदग हे 5 कंटेंट आहे. आणि याच्यामध्ये सुंठ आणि धणे हे 2 कंटेंट वाढवले की ते सप्तमुष्टिक होतं. मुष्टी म्हणजे एक पल, 5 द्रव्य एक पल घेतली तर ते झालं पंचमुष्टिक आणि 7 घेतली तर ते सप्तमुष्टिक. आणि ही बनवण्याची पद्धत सेम, याच्या 14 पट पाणी टाकायचं आणि सिद्ध करायचं. आता हे युष बनवताना इथे सुद्धा आपण मुगाच्या ऐवजी आडकी वापरू शकतो किंवा मूग वापरून पण रिझल्ट येऊ शकतो. कारण मुदग पण स्थौल्यामध्ये हितकर सांगितलेले, आडकी पण सांगितलेली आहे आणि यव पण सांगितलेले. आपण या तिघांचा उपयोग करून ही युष कल्पना यवासाठी यव मिसळून पण उत्तम पद्धतीने वापरू शकतो. नेक्स्ट सर, पुढचा आहे दाना. या लिस्ट मध्ये नाहीये, लिहायचं राहिलंय. दाना म्हणजे भाजलेले यव. दाना विष्टंभिनी वृक्षा तर्पणी लेखनी गुरुहू असं अष्टांग हृदयामध्ये वाग्भटांनी म्हटलेलं आहे. तर दाना म्हणजे आपण रेग्युलर भाजणी बनवतो ना, वेगवेगळी धान्य भाजून दळून आणतो, ते झालं दाना. तर असं यवाचं दाना बनवलं तर ते सुद्धा लेखन करणारा आणि गुरु आहे. आणि स्थूलाची ट्रीटमेंट काय आहे, अपतर्पण करणार आणि गुरु असा आहार द्यायचा आहे. तर हे लेखन करणारा आणि गुरु म्हणून आपल्याला दाना वापरता येते. अशा प्रकारे भाजलेल्या यवापासून केलेली थालपीठ किंवा पोळ्या यांचा आपण वापर करू शकतो किंवा पराठे सुद्धा. पुढची कल्पना आहे सक्तू. सक्तू म्हणजे आणि धाना याच्यात काय फरक आहे, तर धाना म्हणजे फक्त भाजलेलं धान्य आहे आणि सक्तू म्हणजे धान्याची लाही फुटेपर्यंत धान्य भाजायचं आणि मग त्याचं पीठ करायचं. तर सक्तू किंवा ज्याला मराठीमध्ये आपण सातू म्हणतो, तर काय जसं तेल म्हटलं की तिळाचं किंवा तूप म्हटलं की गाईचं, दूध म्हटलं की गाईचं असं आयुर्वेदात घेतात. तसं सक्तू म्हटलं की ते यवाचं घेण्याची पद्धत आहे. परंतु व्यवहारात महाराष्ट्र गुजरात मध्ये बऱ्याच ठिकाणी सातू म्हणून आपण गहू आणि पंढरपुरी डाळ यांचं डाळ्या ज्या म्हणतात त्याचं केलं जातं 1:4 प्रपोर्शन मध्ये किंवा 1:2 प्रपोर्शन मध्ये पण. या व्यतिरिक्त चणक सक्तू पण बनवला जातो, फक्त चणा डाळीचं सक्तू केलं जातं. लाज सक्तू ही कल्पना पण सांगितलेली आहे. तर ह्या सक्तूच्या उदमंथ आणि मंथ अशा 2 कल्पना होतात. उदमंथ म्हणजे सरबतासारखं बनवायचं आणि मंथ म्हणजे डोस्याच्या कन्सिस्टन्सीचं चाटता येईल अशा पद्धतीने बनवायचं. तर हे सातू कधी दातानी तोडून दातानी तोडून खाऊ नये असा त्यांनी ग्रंथकर्त्यांचा निर्देश आहे, उपदेश आहे. त्यामुळे तसं खाऊ नये. तसे पण काही पदार्थ आहेत, काही रेसिपी काही प्रांतात भारताच्या बनवल्या जातात, त्या अतिशय पचायला गुरु होतात आणि म्हणून त्या खाऊ नये. या सक्तू कल्पनेचे योषादी सक्तू, तृष्णादी सक्तू असं वर्णन चरकामध्ये 23व्या अध्यायात अपतर्पणी अध्यायामध्ये आहे. सेम तुम्हाला अष्टांग संग्रहामध्ये पण पाहायला मिळेल. विषादी सक्तूचे उत्तम रिझल्ट मिळतात. त्याच्यामध्ये विषादी जी द्रव्य आहेत ती एक भाग घ्यायची आणि 16 भाग सातू घ्यायचं. त्याच्यामध्ये
सत्तू योषादी द्रव्याने एवढं तेल, तूप आणि मध टाकायचं. म्हणजे योषादी द्रव्य, तेल, तूप, मध हे समभाग घ्यायचे, एक एक भाग, 16 भाग सातू टाकायचं आणि हे प्यायचंय. प्यायचंय म्हणजे बाय डिफॉल्ट त्याच्यामध्ये पाणी टाकायला पाहिजे. अशा प्रकारे हे पाणी टाकून घेतलं की हे योषादी सत्तूचे उत्तम रिझल्ट दिसतात. नाश्ता म्हणून योषादी सत्तू वापरला, एक वेळेला जेवण दिलं आणि रात्रीला वेगवेगळे युष किंवा पेया कल्पना वापरली तर वजन चांगली कमी येतात. तृषणादी सत्तू ऍक्च्युली मी इतका वापरलेला नाहीये, पण तृषणादी सत्तू पण वापरता येऊ शकतो. या सत्तूची इंटरेस्टिंग कल्पना मला या लेक्चर साठी म्हणून सापडली. सर्वमंथकल्प हा मी वापरून पाहिलेली नाहीये, पण हा सर्वमंथकल्प एकदम इंटरेस्टिंग वाटतो. हा सुश्रुतामध्ये 10व्या अध्यायात चिकित्सा स्थान 10.4 हा त्याचा पत्ता आहे. 10वा अध्याय कुष्ठचिकित्सा आहे. कुष्ठचिकित्सेसाठी ऍक्च्युली आलाय, पण त्याची फलश्रुती सांगताना त्यांनी म्हटलेलं आहे सुश्रुतांनी, कुष्ठेषु मेहेषु कफामयेषु सर्वांग शोफेषु च दारुणेषु कृशत्वमिच्छत्सु च मेदुरेषु. जो अतिमेधस्वी आहे आणि ज्याला बारीक होण्याची इच्छा आहे, योगा निमान अग्रम अतिविदध्या, त्यांनी पुढे सांगितलेला योग जरूर वापरावा. तर 2 पद्धतीने हा सर्वमंथकल्प सुश्रुतांनी सांगितलेला आहे. एक म्हणजे साल काढलेले यव हे कांडून घ्यायचे, म्हणजे अर्धवट कुटून घ्यायचे, हे गोमूत्रामध्ये रात्रभर भिजवायचे, दुसऱ्या दिवशी सकाळी ते वाळवायचे. मग असं 7 दिवस करायचं, 7 वेळा करायचं. मग त्याला खापरामध्ये चांगलं लाही फुटेपर्यंत भाजायचं, म्हणजे सत्तू बनवायचे. मग त्याचं पीठ करायचं. या पीठाला सालसारादी गण आणि कंटकी वृक्ष, काटे असलेले झाडं आहेत, अशा कंटकी वृक्षांचा कषाय या दोघांपैकी एकाची भावना द्यायची. या दोघांपैकी एकाच्या काढ्यामध्ये ते सातूचं पीठ मिक्स करायचं. त्याच्यामध्ये प्रक्षेप म्हणून बल्लातक, टाकळा, बाकुची, अर्क, चित्रक, विडंग, मुस्ता हे सातूच्या 1/4 प्रमाणामध्ये टाकायचं आणि हे प्यायचं. आणि दुसरी कल्पना जी आलेली आहे की याच पद्धतीने पुसं काढलेली आणि काढलेले यव हे सालसारादी गण किंवा आरगवदादी गण याच्यामध्ये भिजवायचे रात्रभर, किंवा गाईचं शकृत किंवा गाईचं आणि घोड्याचं शकृत रस याच्यामध्ये रात्रभर भिजवायचे. या 3 पैकी सालसारादी गण, आरगवदादी गण किंवा गो अश्व शकृत रस यापैकी कुठल्या एका गोष्टीत रात्रभर भिजवायचे, दुसऱ्या दिवशी वाळवायचे. असं 7 वेळा करायचं. हे खापरामध्ये भाजून याचं पीठ करायचं. याच्यामध्ये वर सांगितलेले ते बल्लातक आदी चूर्ण आहे, बल्लातक, टाकळा, बाकुची, अर्क, चित्र, विडंग, मुस्ता हे 1/4 प्रमाणात मिक्स करायचं. याच्यात परत त्याच्यामध्ये खदीर, असन, निंब, आरगवद, रोहितक आणि गुडूची किंवा अशाच दुसऱ्या वनस्पतींचा काढा मिक्स करायचा. हा इंटरेस्टिंग पार्ट असतो बरं का. प्रत्येक टीकाकाराला माहिती आपण सगळे बुद्धिमान आहे, त्यामुळे ते काय सांगता, अन्यतमस्य कषाय ना, अशा पद्धतीने दुसरी औषधं पण तुम्ही वापरा. आपल्याला सूट दिलेली आहे त्यांनी की आम्ही सांगतो तीच वापरा, असं काही ते म्हणत नाही. ह्या काड्यामध्ये हे अशा पद्धतीने सालसारादिगण किंवा आरगवदादिगण किंवा गोअश्व शकृत रसात भिजवून वाळवलेले आणि असं 7 वेळा करून त्याची लाही करून त्याचं पीठ केलेलं आहे ते सातू आणि बल्लातकाचे जे कॉम्बिनेशन आहे ते 1/4 प्रमाणात या काड्यामध्ये मिक्स करायचं. याच्यामध्ये साखर आणि मध टाकायचं. किती टाकायचं? शर्करा मधुरेण. ते साखर आणि मध टाकल्यानंतर गोड झालं पाहिजे. त्याच्यामध्ये अजून काय टाकायचं? द्राक्षायुक्तेनं, द्राक्षा पण टाकायच्या. डाळिंब आमलक वेतसामलेनं, डाळिंब, आवळा आणि आम्लवेतस इतकं टाकायचं की त्याला आंबट चव पण नीट जाणवली पाहिजे. आणि सैंधव लवणान्वितेनं, सैंधव लवण टाकायचं. अशा पद्धतीने हा तिक्त कषाय रसांच्या मध्ये भिजवलेले सातू त्याला तशाच काढ्यामध्ये पिताना गोड आंबट करून सैंधव मिसळून खायचा. त्याला त्यांनी नाव दिलंय सर्व मंत्रकल्पा हा. आणि याच्या फलश्रुतीत तो सांगतो की हा ज्याला कृश व्हायची इच्छा आहे अशा अतिमेधस्याला हे उपयुक्त ठरतं. तर थांबा सर, तुम्ही लगेच थँक्यू म्हणून टाकलं. याच्यामध्ये राहिलेला एक पाठ
जसं मेत्रे सर म्हणतात की आयुर्वेदामध्ये खाणारे आणि पिणारे दोघांची पण काळजी घेतलेली आहे. तर इथे जे खाणारे म्हणजे मांस सात्म्याय, मद्य सात्म्याय, असं सगळ्यांसाठी काय काय उपयुक्त आहे किंवा काय काय वापरता येईल ही सांगण्याची चरक वाग्भट सूत्र म्हणजे संहिताकारांची पद्धत आहे. सात्म्य आहाराने कुठलाही आजारी व्यक्ती लवकर बरा होतो आणि म्हणून जेव्हा कसं जेवावं भोजनाचा सम्यक योग आहे सांगितलंय वाग्भटाने जिथे अष्टांग हृदय सूत्र 8 तिथे तो म्हणतो काले सात्म्यम, योग्य काळी सात्म्य आहार घेतला पाहिजे. पुढे बरीच मोठी लिस्ट दिली आहे त्यांनी कसा आहार पाहिजे, पण पहिला शब्द आहे सात्म्य. तर सात्म्य आहाराने मनुष्य लवकर बरा होतो. त्यामुळे मद्य सात्मा असेल तर त्याला काय द्यायचं, तर यवाची जी सुरा सांगितलेली आहे, बियर, ज्याला आज बियर असं म्हणतात, पण ही बियर आपल्याकडे त्रिदोषकर सांगितलेली आहे. सुश्रुत म्हणतो पित्तला अल्पकफा वातला, त्यामुळे ही काय फारशी उपयोगी नाही. चरकाने पण त्याला वातपित्तल म्हटलेलं आहे. त्यामुळे यवसुरा ही अनुपयोगी आहे स्थूलाच्या चिकित्सेमध्ये. पण यवसुरा हे अल्कोहोलिक फर्मेंटेशन झालं, याचं ऍसिडिक फर्मेंटेशन सांगितलेलं आहे यवाचं. ते आहे दोन आहेत ऍक्च्युली, तुशोधक आणि संवेरक. तुसासह फर्मेंटेशन केलं तर ते तुशोधक, आणि तुस काढून निस्तुष केलेल्या यवाचं ऍसिडिक फर्मेंटेशन केलं तर त्याला संवीरक असं म्हटलेलं आहे. तर ह्या दोन कल्पना मद्यसात्म्य व्यक्तीसाठी, मद्यसात्म्य अतिस्थूलासाठी उपयुक्त आहेत. मांससात्म्य व्यक्तीसाठी फारसं काही उपयुक्त नाही. पण जे आपण सक्तूची कल्पना पाहिली तर ती मांसरसामध्ये सक्तू मिक्स करून आपण देऊ शकतो, पण ते फारसं उपयोगी ठरत नाही, कारण मांस हे स्वभावतःच ब्रूहण आहे, त्यामुळे ते अपतर्पणाला फारसं फायद्याचं ठरत नाही. तर ह्या व्यतिरिक्त अजून मद्यकल्पना जी वापरता येते ते तक्रारिष्ट प्रयोग सांगितलेला आहे, आणि मेदो मांस कफापान अरिष्ट असंही सांगितलेलं आहे. चरकसूत्र 21 मध्ये 23वा श्लोक आहे. एक विडंगम नागरम क्षारा काल लोह रजो मधु यवामलक चूर्णंच प्रयोग श्रेष्ठ उच्चते. असा स्थौल्याला दूर करणारा, स्थूलाला बारीक करणारा, कृश करणारा आणि स्थौल्याच्या 8 दोषांना घालवणारा असा हा श्रेष्ठ प्रयोग वर्णन केलेला आहे. यवलोह चूर्ण नावाने हे वैद्यरत्नम नावाच्या कंपनीचं रेडी प्रॉडक्ट पण येतं. विडंग, सुंठ, यवक्षार, काललोह भस्म, मधु आणि यव चूर्ण आणि आमलक चूर्ण असं हे कॉम्बिनेशन आहे. याचे उत्तम रिझल्ट येतात वजन कमी करण्यासाठी. नेक्स्ट सर, थँक्यू, धन्यवाद. यवयुक्त आहार जास्तीत जास्त किती मास, किती वर्ष? यव हे नित्य सेवनीय द्रव्य आहे, त्यामुळे तुम्ही ते रेग्युलर पण देऊ शकता. भारतीय लोकांना यव हे सात्म्य आहे. विशेषतः आपल्याकडे यव सात्म्य असलं पाहिजे. मध्य देशे यव गोधुमा असं चरकाने सात्म्य सांगताना म्हटलेलं आहे. पण कुठल्या तरी पिढीमध्ये आपल्याकडे यव खाणं बंद झालं. ते आता बंदच आहे. आपण फारसं यव खात नाही. डायटिशियननी खूप सांगायला सुरुवात केली, त्यामुळे स्वस्त मिळणारं यव आता महाग झालं. तर आता बरेचदा खूप जिम करून म्हणजे आणि वरतून एक हाय प्रोटीन डाएट पण घेतात. मग तशा व्यक्तींना आपल्याला हे जर सांगायचं असेल तर मग त्याच्यासाठी काय करावं किंवा काय उपाययोजना किंवा मग अशा वेळी चालेल का बुवा की नाश्ता म्हणून सत्तू घ्या आणि मग जिमला जा, मग असं व्यवहार कसं करता येईल? सत्तू घेऊन जिमला जा असं नाही. जिम ही रिकाम्या पोटीच केली पाहिजे आपल्या याच्यानुसार. त्यांच्याकडे बरोबर. खाऊन यायला सांगतात. तर आता हे थोडे फरक आहे, पण त्यांच्याकडे आता एक नवीन कोर्स आलेला आहे ना, ते हाय लिपिड डाएट देतात. तर हे अशा पद्धतीने आपल्याकडे जो विषारी सत्तू तेल, मध, तूप टाकून खायचंय, तर आपण हा नाश्ता देऊन त्याला करू शकतो, असं वापरू शकतो हे. किंवा यव पेयाचा पण प्रयोग करू शकतो. यवाचा भात किंवा यवाची पोळी हे पण वापरू शकतो. यव हे नित्य सेवनीय धान्य असल्यामुळे आपण ते कुठल्याही पद्धतीने वापरू शकतो. त्याच्या सोबत काय देणार आहे याच्यावर गोष्टी अवलंबून आहे. म्हणजे जर आपण
हेच आपण आता सक्तूमध्ये मी सांगितलं नाही, म्हणजे मला सापडली नाही ऍक्च्युली अशी कल्पना. पण आपण यवाचं सक्तू म्हणजे यवाचं यव भाजले, त्याची लाही केली, त्याचं पीठ केलं, हे जे यवाचे सातू बनेल, यवाचं सातूचं पीठ हे आपण ताकामध्ये आलोडीत केलं आणि त्याच्यामध्ये सुंठ, जिरे, सैंधव एवढं टाकून मिक्स केलं आणि थोडं मध टाकला, तरी सुद्धा त्यांनी वजन कमी करणारा उत्तम इफेक्ट येतो. आता हे व्यवसादी सक्तू मी ऍक्च्युली डायरेक्ट वापरत नाही. आपण व्यवसादी सक्तू पाहिलं तर व्यवसादी सक्तू मी घरगुती करतो. व्यवसादी सक्तू मध्ये बरेच मसाले आलेले आहेत, जिरे, ओवा, धणे, सुंठ, हिंग हे सगळं घरामध्ये असतं. मग मी सातूचं पीठ ऍक्च्युली काहींना यवाचं सांगतो, काहींना रेग्युलर सातूचं पीठ म्हणजे जे महाराष्ट्रात बनवायची पद्धत आहे, गहू आणि चणा डाळ्यांचं, ते 4 चमचे, त्याच्यामध्ये हे सगळं काही अर्धा चमचा, काही 1 चमचा, आणि मग त्याच्यात 1 चमचा मध, तूप, तेल आणि 150 ml पाणी असं टाकायचं आणि ते प्यायचं सरबतासारखं. तर ते व्यवस्थित पण लागतं आणि त्याने उत्तम वजन कमी होतं. आणि स्थौल्यामुळे ज्या कंप्लेंट्स असतात, गुडघे दुखायला लागले, टाचा दुखायला लागल्या, कंबर बसलं की कंबर धरल्यासारखी होते, ह्या सगळ्या त्यांनी उत्तम पद्धतीने कमी होतात, औषध न देता दुसरं कुठलंही. औषध दिलं तर व्यवसादी आणखीन चांगल्या पद्धतीने कमी वेळात कमी होईल, पण फक्त औषध न देता कमी होऊ शकतं. तर पुढचा प्रश्न ऐवजी वाचतो. बारली मिळते. व्यवसादी सत्तू बनवताना ते शिजवायचं की नाही? नाही. तर यव म्हणजे जोंधळे का सर? नाही, जोंधळे म्हणजे ज्वारी, यव म्हणजे जव, बार्ली. इंग्लिश मध्ये त्याला बार्ली म्हणतात. लॅटिन नेम नाही माहिती बरं का मला. तुसं स्थौल्याची ट्रीटमेंट पूर्णपणे करताना काढून तुसं पूर्णपणे वाचा. काढून सेवन करावं का? सेवन करावे का? तुसं काढून सेवन करावं, बरोबर. तुसा सकट भाजलं आणि पीठ केलं तरी चालेल, पण कधी तुसं एकदम बारीक होत नाही, तर ते चाळून घ्यावं लागतं. त्यापेक्षा तुसं काढायची आणि मग त्या धान्याची, बार्ली ग्रेनची लाही करायची. वाळूवर भाजतात ते आणि मग त्याची लाही बनते. गावामध्ये पण असे भाजणारे मिळतात, किंवा इकडे याला पण आहे, आकाशवाणी टॉवरच्या इथे बाजार बसायचा लॉकडाऊन पूर्वी, तिथे अशा पद्धतीने भाजून द्यायचे. मग ते त्याचं पीठ करायचं आणि मग ते पीठ वापरायचं, म्हणजे मग घशात काही टोचत नाही, नाहीतर कंठ असणारं यव कंठनाशक होईल. पर्ल बार्ली ही योग्य आहे का? पर्ल बार्ली का असतं? हो, बरोबर आहे. स्थौल्याची ट्रीटमेंट करताना असे दिसते की 4-5 kg खूप फास्ट कमी होते, नंतर स्लो होते किंवा होतच नाही, तेव्हा काय विचार करावा? आता ऍक्च्युली भूषण सर, आपल्याकडे असं आहे, क्लिनिक मध्ये जे पेशंट येतात ते 2 प्रकारचे येतात. ग्रंथात वर्णित आहे तसा अत्यग्नी, अतिक्षुधा, अतिपिपासा आणि स्थूल असे कमी असतात. भूक लागत नाही आणि स्थूल आहे असे जास्त असतात. बरेचदा असे जास्त दिसतात. तर अशा वेळेला तो जो काय आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानुसार ट्रीटमेंट करायची. आणि वजन कमी झाल्यानंतर पुढे वजन कमी होत नाहीये असं जर वाटलं तर असं काही गरजेचं नाही. वजन हा काय आपला क्रायटेरिया नाहीये. जे दोष सांगितले आहे स्थूलाचे, ते जर दूर झाले असतील किंवा त्यातला कुठलाही प्रॉब्लेम नसेल, तर त्याला स्थूल म्हणून वजन कमी करण्याच्या भानगडीत पडलं नाही तरी चालू शकतं. त्याला नित्य व्यायाम आणि नित्य सेवनीय आहार असं सांगून त्याची ट्रीटमेंट स्टॉप करायला पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत आहे. व्यावहारिक मत वेगळं असू शकतं. पुढचा प्रश्न आहे, यव ऐवजी बार्ली मिळते ते चालू शकते का? ओके, यव हो, म्हणजेच चालतंय. चालेल. बाजारात काय नावाने मिळतं? बार्ली नावाने मिळतं. बार्ली या नावाने. जव नावाने पण मिळतं. 2 धान्य यव, गहू असे एकत्र बारीक करून खाल्ले तर चालते का? चालते. पूर्वी पद्धत होती असं खायची. ओट्सचा अपचिम उपयोग काय करावा? हा चा पश्चिम उपयोग सर्ग करावा मग का? करावा. ओट्सचा उपयोग करावा का? करावा ना सर. आता ओट्सचा फोटो मी सरांना पाठवला नाही. ओट्स अनुयव नावाने एक प्रकार वर्णन केलेला आहे. न्यूनात यवगुणानाम असं, न्यूनात यवगुणानाम, असं
नुनाद यवगुण हा असं म्हटलेलं आहे. यवाचे सगळे गुण अनुयवामध्ये आहे आणि ते कमी प्रतीचे आहेत पण. आणि कुठल्या टीकाकारांनी वर्णन केले, अरुण दत्त, हेमाद्री किंवा चक्रपाणी तिघांपैकी एकाच आहे की अनुयव हे यवापेक्षा दिसायला थोडे छोटे असतात. जर ओट ग्रेन आणि बार्ली ग्रेन तुम्ही समोरासमोर ठेवले तर ते सेम यवासारखे दिसतात, फक्त थोडे चपटे आणि आकाराने थोडे छोटे असतात. तर तसा विचार केला तर ते अनुयवाशी मिळते जुळते वाटतात. अनुयव हे कमी प्रतीचे सांगितले, मग जर आपल्याकडे यव उपलब्ध आहे तर आपण अनुयव का वापरावे? पण याचा अर्थ वापरू नये असं काही नाही, आपण वापरू शकतो. पण ते दुधामध्ये टाकून खाल्ल्याने ते वजन कमी करणारा हे होणार नाही. म्हणजे जसं आज ते ऍडव्हर्टाईज मध्ये दाखवतात त्या पद्धतीने ते तेवढं म्हणजे दुधात मिक्स करून खाल्लं तर ते तर्पण होणार, तर्पणपेक्षा ब्रुवण होणार. हेच ताकामध्ये मिक्स करून घेतलं किंवा मध पाण्यात मिक्स करून घेतलं किंवा वजन कमी करणाऱ्या फळाच्या रसात, उदाहरणार्थ आवळ्याचा रस किंवा आमसुलाचं सार, आमसुलाचं सारामध्ये आमसुलाचं सार केलं, म्हणजे आमसूल समजा 200 ml पाण्यामध्ये 2-3 आमसूल भिजत टाकले, नंतर 1 तास रात्री चांगले कोरडे गाळलं. त्या आमसुलाच्या सारामध्ये सातूचं पीठ 4 चमचे, 1 चमचा मध, 1 चमचा तूप, 1 चमचा तेल असं मिक्स करायचं आणि हे सरबत प्यायचं. याने पण वजन चांगलं कमी होतं. आणि असं ओट्स वापरले तरी हरकत नाही सर. ओट्स इझिली अवेलेबल आहे, वापरता येईल. ओट्सने वजन कमी होतं आणि ते अनुयव इज इक्वल टू ओट्स असं माझं वैयक्तिक मत आहे. सुश्रुताने एक अजून अतियव नावाचा प्रकार वर्णन केलाय. ते थोडे काळसर वर्णाचे असतात असं त्याने म्हटलेलं आहे. आता ओट्स काही तसे नाहीये, पण अनुयवाचे हे वर्णन त्याला चपकल बसतं. धन्यवाद सर. यव म्हणजेच बोली भाषेत सातुना. नाही, सातू ही नाही. कल्पना झाली. यव म्हणजे जव, पण बाजारात सातू नावाने यवच देतात, हे मात्र बरोबर आहे. म्हणजे दगडू त्याच्याकडे जाऊन तुम्ही सातू मागितली की तो यव काढून देतो. रात्रीचे जेवण घेतल्यानंतर पुन्हा भूक लागते तेव्हा झोपायच्या आधी दूध पिणे योग्य आहे का? हा काय विषय नाही आजचा, पण ग्रीष्म ऋतू असेल तर पिणे योग्य आहे. वैद्यरत्नमचं कोणतं प्रोडक्ट यवाचं सांगितलं आहे? यव आम्हाला चूर्ण यवलोह चूर्ण. व लोह चूर्ण. किडनी विकारात सातू वापरले जाते, ते वापरणाऱ्या मागचा काय विचार असतो? कुलकर्णी सर विचारताय. नाही माहिती बरं का मला, पण म्हणजे ओके. मॉडर्न वाले वापरतात का? आपल्याकडे नाही. ऍक्च्युली ते बद्धमूत्र सांगितलेलं आहे, त्यामुळे अतिमूत्राच्या ह्याच्यामध्ये म्हणजे प्रमेहासारख्या कंडिशन मध्ये आपण निश्चित ते वापरू शकतो. आणि क्रियाटिनिन कमी करणारी वगैरे प्रॉपर्टी असेल तर माहित नाही मला, म्हणजे मी ॲलोपॅथीचा काहीच अभ्यास केलेला नाही. प्रश्न, किंवा आम्हाला यव व जव वेगळे आहेत का? एकच आहेत. एकच आहेत. लवकर वजन जे कमी होते ते रसगत स्थौल्य असते. जेव्हा वेळ लागतो तेव्हा मेदोगत स्थौल्य असू शकते. त्यावेळी पंचकर्म वापरू शकतो. धन्यवाद सर. प्राजक्ता मॅडम विचारतात, मेनोपॉज थायरॉइड या कारणामुळे स्थौल्य असताना यवाचा कितपत उपयोग होतो? वेगळा काही विचार करावा का? वेगळा काय विचार करायचा? कुठे प्रश्न सर? प्रायव्हेटली पाठवला सर तो ऑर्गनायझरला. अच्छा, काय परत वाचा सर. मेनोपॉज थायरॉइड या कारणामुळे स्थौल्य असताना यवाचा कितपत उपयोग होतो किंवा वेगळा चांगला काय विचार? उपयोग होतो, चांगला उपयोग होतो. मगाशी मी मूलक विष सांगितलं ना, मूलक विषाच्या ह्याच्यामध्ये कफमेदो गलग्रहण अशी अगदी स्पेसिफिक आहे. आता गलग्रह म्हणजे काही थायरॉइडचा संबंध नाही, पण यव हे कंठ्य पण सांगितलेलं आहे. त्यामुळे कंठ्य याचा अर्थ काय, फक्त स्वर चांगला करणारा असं नाही ना, त्याला स्वर्य म्हणतात. जे कंठ म्हणजे कंठामध्ये जे काही अवयव आहेत त्याला चांगलं करू शकतं ते कंठ्य. या असा जर विचार केला तर यव हे कंठ्य आहे, मुद्गयूष हे कंठ्य आहे, आणि मग आपण अशा पद्धतीने तिथे यवाची कल्पना वापरू शकतो.
मूलकयूष पण हे कंठरोग दूर करणारं सांगितलेलं आहे. मधुर रसाचा वापर थांबवायचा. मधुर रस हा कंठविकार निर्माण करतो, गळ्यामध्ये सूज निर्माण करतो, थायरॉइडची वाढ होऊ शकते त्याच्यामध्ये, असा अर्थ होऊ शकतो त्याचा. मधुर रस थांबवला की यव आणि मुदग जरी मधुर असले तरी ते वापरायचे. त्यांचं युष म्हणजे यव, मुदग आणि मुल्लक यांचं युष वापरला की त्याचा हायपोथायरॉइडिझम मध्ये चांगले रिझल्ट येतात. आणि दुसरं थायरॉइड आणि अजून काय विचारलेलं सर? मेनोपॉज. मेनोपॉज याच्यात वापरायला काही हरकत नाही. ऍक्च्युली जेव्हा रजस्वला असते स्त्री, तेव्हा जो आहार सांगितलेला आहे अष्टांग संग्रहामध्ये तो क्षैरेयी आवकम असा सांगितलेला आहे. म्हणजे दुधापासून केलेले खिरी, पातळ खिरी आणि किंवा दूध आणि यव असंच अन्न घ्यायला सांगितलेलं आहे. त्यामुळे मेनोपॉज मध्ये वापरायला काही हरकत नाही. पश्चिम सरांनी ओट्स इझिली अवेलेबल आहेत म्हणून आणि त्याला प्रतिष्ठापन आहेत. हो वापरू शकतो सर, काहीच प्रॉब्लेम नाही, एकदम आनंदाने. ओट्स प्लस यव असंही वापरायला हरकत नाही. स्वेदोपगण अभ्यंतरात वापरावे का, उपयोग होतो का? हो वापरावे, अभ्यंतर वापरल्याने पण उपयोग होतो. स्वेदोपगण अभ्यंतर मी विरेचनाच्या वेळेला म्हणजे मन विरेचनाच्या वेळेला वापरतो. जेव्हा स्वेदन देतो तेव्हा स्वेदोपगणाचा काढा पोटात देतो, त्याने स्वेदन चांगलं होतं. सम्यक स्विंद हे लक्षण लवकर आणि चांगलं दिसतं. औषधी धातूमध्ये मध आणि घृत समप्रमाणात आहे, ते अहितकर नाही का? नाही. मध आणि घृत फक्त मध आणि फक्त घृत म्हणजे या दोनच गोष्टी जेव्हा समप्रमाणात घेतो, वजनी समप्रमाणात, तेव्हा ते विरुद्ध सांगितलेलं आहे. याच्यामध्ये जेव्हा तिसरी गोष्ट येते तेव्हा ते विरुद्ध नाहीये असं चक्रपाणीचं म्हणणं आहे. आणि मध आणि घृत बऱ्याच ठिकाणी समप्रमाणात सांगितलेले आहे. उदाहरणार्थ सीतोपलादी चूर्ण. अनुय वाघपट सूत्रस्थान 6-13 बरोबर. सर स्थौल्यासाठी जे बरेच लोक मधु आणि उष्णदक घेतात त्याचा रेफरन्स आपल्या ग्रंथात आहे का? आहे. योग रत्नाकर मेदो रोगाधिकार. येव आणि जव एकच का? हो. डायटिशियन जे सांगतात तसे रात्रीचे जेवण लवकर घेऊन, रात्री भूक लागत असेल तर दूध घ्या. हा, डायटिशियन दूधही सांगतात रात्रीला, सकाळी उठल्यावर ड्रायफ्रुट्स पण सांगतात आणि दोन्ही वेळच्या जेवणात दह्याची वाटी पण सांगतात. पण आपण आपल्या पद्धतीने विचार करायचा, त्यांची पद्धत फॉलो करायला पाहिजे असं काही नाही. रात्रीला शीतकालामध्ये रात्री स्नेह सेवन करू नये असं स्नेहाध्यायामध्ये चरकाने सांगितलेलं आहे. रात्री स्नेह केल्याने, माईक बंद करा ना प्लीज. माईक चालू आहे रुपाली मॅडम. हॅलो. चालू आहे. रात्री शीतकालामध्ये रात्री स्नेह सेवन करू नये असा ग्रंथाचा निर्देश आहे. तर आपल्याकडे विचार केला आपण तर म्हणजे विसर्ग कालातले 3 ऋतू गेले, वर्षा, शरद आणि हेमंत आणि शिशिर. या 4 ऋतूंमध्ये रात्री थंडी असते आणि वसंत ऋतूमध्ये नाशिकचा विचार केला तर रात्री बऱ्यापैकी गारवा असतो आणि वसंत हा कफ वाढवणारा म्हणजे कफाचा प्रकोप होतो. त्यामुळे फक्त ग्रीष्म हा ऋतू असा आहे ज्याच्यात तुम्ही रात्री झोपताना दूध घेतलं तरी चालतं. बाकी कुठल्याही ऋतूमध्ये रात्री दूध घेऊ नये, कारण दूध हा स्नेह आहे. त्यामुळे तो ऊर्ध्वचतुर्गत स्निग्धता वाढवेल. ज्याच्याकडे ऊर्ध्वचतुर्गत वृक्षता आहे त्याच्यामध्ये आपण वापरू शकतो, पण अतिस्थूलामध्ये काही वृक्षता नसतात नाही का? आपल्याकडे पिकते का? तर एक मिनिट, गायधनी सरांचा प्रश्न आहे की ओपीडी मध्ये पेशंटला द्यायला सातूचं काही रेडीमेड करून ठेवता येईल का? सातूचं पीठ केलं ना की लवकर खराब होतं, पण जर भरपूर पेशंट असतील तर व्यवसादी सत्तू हा सगळ्यात सोपा रेडीमेड हे उपाय आहे. सातूचं पीठ केलं ना, म्हणजे सत्तू जरी केले, भाजून केलेलं असलं तरी त्याच्यात किडे खूप लवकर पडतात आणि ते खराब होतं. त्यामुळे मग तेवढं रोटेशन पाहिजे किंवा मग कमी क्वांटिटीत बनवावं. स्नेहपान सुरू असताना स्वेदोपगण नाही, स्नेहपान सुरू असताना स्नेहोपगण द्यायचं आणि जेव्हा स्वेदन सुरू करतो तेव्हा स्वेदोपगण. सातूला किडे होतात. बरोबर आहे सौरभ सर. सौरभ जोशी सरांना पण काहीतरी बोलायचं होतं मागे. बोला ना. सौरभ जोशी सर, तुम्ही माईक ऑन करा सर. हॅलो. बोला ना सर. हा बोला. तर नाशिकमध्ये आपल्याला हे जे निलेश सुपर मार्केट आहे ना, त्याच्याकडे पर्ल बार्ली म्हणून हे उपलब्ध असतं
अन्यत्र हम्म. ते क्वचित तुमचा दगडू तेलीकडे उपलब्ध आहे, बाकी फारसं कोणाकडे ते उपलब्ध नसतं. आणि आपलं जे एक कॅन्सर सेंटर आहे बलसाडकडे, RMDचं. हॅलो. हम्म. हो हो तर बोला ना. त्या ठिकाणी सरसकट सगळ्या पेशंटसाठी ते पथ्य म्हणून जवाची भाकरी वापरतात. विशेषतः हम्म. जव, ते जे तुसवाले जव आहेत ते तिथे वापरले जातात. आणि हम्म. त्याचं जे पीठ असतं ते थोडंसं चाळून घेतलं तर त्याचे जे तूस आहेत ते वेगळे वापरता होतात. येतं. आणि हम्म. ती हम्म. भाकरी तिथे नियमित असते उपलब्ध पेशंटसाठी, सगळ्यांना ते पथ्य म्हणून आहे. हम्म. बाकी ठीक आहे, छान झालं, थँक्यू. धन्यवाद सर, खूप मोठी आणि आहे गोष्ट ना, सांगितली. यवाचं पीठ, रेडी पीठ तुम्हाला भोसला मिलिटरी चं जे गंगापूर रोडचं गेट आहे तिकडून जो नंदनवन लॉन्स कडे रस्ता जातो, तिथे थोडं पुढे गेलं की भारत बेकरी आहे. भारत बेकरीच्या शेजारी हरिओम प्रॉडक्ट्स नावाचं एक दुकान आहे. त्यांच्याकडे यवाचं पीठ रेडी मिळतं. पण हे यवाचं पीठ आहे, सातूचं नाहीये बरं का, भाजलेल्या यवाचं नाहीये, त्यामुळे त्याची पोळी करता येऊ शकते. आणि आणि एक याच्यात राहायचं, एक छोटीशी आहे की फार कमी पदार्थ जे आहेत जे आपण पिंडांसाठी वापरतो, म्हणजे मेलेल्या माणसासाठी, त्याच्यामध्ये जव एक त्यात यव आहे. महत्वाचं धान्य आहे. म्हणजे म्हणूनच ते गहू बहुतेक तिथे खाण्यातनं नाहीये बाद कुठे. झाले. हा, हा, यव हा. आणि काळे तीळ हे त्याच्यासाठी वापरले जातात, म्हणून कदाचित ते बाजूला पडले. नाहीतर यव आणि हा. काळे तीळ आपल्याकडे श्रेष्ठ सांगितले. आणि हे हवनासाठी पण वापरले जातात. म्हणजे हल्ली जे हो, धूपनाचं खूपच. सध्या चाललंय कोविडच्या काळामध्ये, तर ते धूपनासाठी पण जव वापरायला सांगितलेले आहेत. ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद सर, भरपूर तुम्ही मौलिक धन्यवाद. मार्गदर्शन केलं. भूषण बैरागी सर पण म्हणतात ते RMD ला वर्क करतायत तिकडेच कॅन्सर इन्स्टिट्यूटला. त्यांनी अरे वा. पण त्या विधानाला पुष्टी दिली की तिथं हे रोज चालतंच. ओके सर, संपलेत. धन्यवाद सर. आजचा विषय थोडा वेगळा होता आणि तुम्ही खूप चांगल्या रेसिपीज सांगितल्या आणि सगळी माहिती पण सांगितली. तर त्याबद्दल परत एकदा तुमचे आभार. आणि एक सूचना अशी आहे की आपण आता हे झालं की एक ब्रेक घेतोय आणि काही दिवसांनी आपण परत ही व्याख्यानमाला सुरू करू. अनेकांच्या सूचना आहेत, त्यांचं पण स्वागत आहे. अनेकांना फोन करायचे राहून गेलेत, काहींना वेळ मिळाला नाही. तर बऱ्याच गोष्टी आहेत आणि आपण याचं YouTube चॅनल पण लवकरच काढत आहोत आणि हे सगळे व्हिडिओ आणि ऑडिओ आपल्याला त्या YouTube चॅनलवर दिसणार आहेत. तर त्यामुळे आता आपण थांबूयात आणि ही मीटिंग संपली असं मी घोषित करतो. परत एकदा सगळ्यांचे आभार. ओमन सर, परेश सर, तुषार सर, चंदन सर, सौरभ सर, धन्यवाद. तुमचे परत एकदा विशेष आभार रवी सर, तुमच्यामुळे मी बडबड केली. थँक्यू रवी सर.